नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कवठेमहांकाळमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू. कवठेमहांकाळ नरसिंहगाव रस्त्यावरील महाकाली सरकारी साखर कारखान्यापासून काही अंतरावर एका हॉटेल समोर एका 31 वर्षीय तरुणाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत मिळून आला. बाबासाहेब धनराज कांबळे, राहणार विद्यानगर, कवठेमहांकाळ असं मृताचे नाव आहे. मृत्यूच्या कारणाबाबत नागरिकांमध्ये तर्कवितर्क सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी दिनांक 2 मे रोजी रात्री 11 ते 12च्या सुमारास ही घटना घडली. बाबासाहेब कांबळे हे हॉटेल शिवार लॉजिंग समोर असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यांचे मित्र अजित शिवाजी रायजादे यांनी त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तपासाअंती त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक वैभव पाटील आणि पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसराची बारकाईने पाहणी केली असून साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याचं काम सुरू आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.